त्याचं जे रक्त आहे ते रक्त सगळीकडे असं पसरतं, अभिनवच्या तोंडावर येतं, चेहऱ्यावर येतं, अंगावर पडतं, असं म्हणजे एकदा शिडबितीड झालेलं असतं. ओके मंडळी, आज ना तुमच्यासाठी एक फुलकदार गोष्ट घेऊन आलोय, जी ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यामधून असा आवाज येईल, झोपलात काय, जरासा उठा ना, मी जवळ तुमच्या. मस्करी केली बरं का. सकाळी सकाळी अभिनवच्या कानावर एक आवाज येतो आणि तो आवाज त्याच्या आईचा असतो. काय करावं या मुलाला काही कळतच नाही बाबा, नुसता झोपून राहतोय. आणि आज तर याच्या शाळेचा पहिला दिवस, पहिल्याच दिवशी जर असा झोपून राहिला तर अख्खं आयुष्यभर झोपून राहील. पैसा येणार नाही, नोकरी भेटणार नाही, बाई बाई या पोराचं तर लग्नसुद्धा होणार नाही, असाच राहीन हा. अभिनव असा हळूवार आपल्या बेडवर उठून बसतो आणि डोळे चोळत चोळत दरवाजाकडे बघत म्हणतो, अगं आई जरासं तर झोपलो ना, झोपू तर दे ना तू, असं का ग ओरडतेस. तेवढ्यात पुन्हा बाहेरून आवाज येतो अभिनवच्या आईचा, हा झोप ना, मी कुठं तुला काय म्हणते, रात्रभर झोप, दिवसभर झोप, अख्खं आयुष्यभर झोप. तुझ्या बाबासारखं चांगलं शिकून एखादी नोकरी लागली तर आयुष्य सुंदर नाही ना होणार तुझं. आणि तुला सुंदर आयुष्य कुठं आवडतंय, तुला तर गावाकडची ढोरं वळायला पाहिजे, आजोबासोबत शेतामध्ये फिरायला पाहिजे. आणि तुला इथे असंही करमणार नाही ना, बरोबर आहे, तुला चांगली लाईफ जगा वाटत नाहीये. आता आईशी असे बोलणं ऐकून अभिनव पटकर पलंगाच्या खाली उतरतो आणि म्हणतो, उतरलो, गप्प बस, काही बोलू नको. कणकण रूमच्या बाहेर येतो. त्याची आई रूमच्या बाहेर दरवाजाच्या समोरच अशी उभी असते, आपल्या कमरेवर हात देऊन. त्याच्या हातामध्ये ब्रश देते, ब्रशवर कोलगेटचा एक शीट मारते आणि तो ब्रश हातामध्ये घेतो, बाथरूममध्ये जातो, एक टेबल आपल्या समोर असा ढकलतो, त्या टेबलावर उभा राहतो आणि समोरच्या आरशामध्ये बघून दातं घासत बसतो. आता अभिनव जो होता ना, हा आज त्याचा पहिलाच दिवस होता शाळेमध्ये जाण्याचा. आणि अभिनव हा नेमकाच पहिलीमध्ये गेला होता आणि त्याचं ॲडमिशन शहरामध्ये केलं होतं की बाबा त्याला चांगली शिक्षा भेटावी म्हणून, चांगलं शिक्षण भेटावं म्हणून. गावामध्ये तेवढ्या सोयीसुविधा नव्हत्या, पण अभिनवचं जे मन होतं ते गावामध्ये फार रमायचं. आजोबासोबत आमराईमध्ये जायचं, आंबे पाडून खायचे, नद्यामध्ये फिरायचं, गुरावासरांना चारा टाकायचा, शेतामध्ये काम करू लागायचं आणि संध्याकाळी झोपता वेळेस आजीच्या तोंडून गोष्टी ऐकायच्या. हे अभिनवला फार जास्त आवडायचं. आणि तिथलं जे निसर्गमय वातावरण होतं ते वातावरणसुद्धा अभिनवला फार आवडायचं. पण शहरामध्ये आल्यावर अभिनवला तोच प्रश्न पडला होता की मला इथं करमतं की नाही, म्हणजे काय होतं की नाही. तो याच गोष्टीमध्ये कन्फ्यूज होता की आजचा दिवस कसा जाणार, कारण की आजचा दिवस त्याचा हा शाळेचा पहिला दिवस होता. अभिनव बाथरूमच्या बाहेर येतो, आंघोळ वगैरे करून, दात वगैरे घासून, नाश्ता करतो, कपडे वगैरे घालतो आणि अभिनव आपल्या पाठीवर नवी शाळेची बॅग अडकवून आपल्या घराच्या समोर जाऊन उभा राहतो. थोड्या वेळातच त्याची आई त्याच्या शेजारी येऊन उभी राहते आणि ती वाट बघते ती शेजारच्या 2 मुलांची, कारण की तिने त्या 2 मुलांना सांगितलेलं असतं की बाबा आमच्या अभिनवची शाळा तुमच्या शाळेच्या रस्त्यामध्येच आहे, तर जाता जाता प्लीज त्याला सोडत जावा. अभिनवची इथं कोणासोबतही ओळख नाही आणि काहीच नाही, तर तुम्ही प्लीज सोडत जावा. कारण की ते शेजारी होते, ओळख होती, चांगले मुलं होते, 10वीमध्ये शिकणारे मुलं. तर ते 2 मुलं येतात. अभिनवची आई त्यांना अभिनवला त्यांच्यापाशी सोपवून देते. ते दोघंही जण अभिनवच्या हाताला धरतात आणि त्याला त्याच्या शाळेमध्ये सोडतात. संध्याकाळ होते. अभिनव घरी येतो शाळेतून. घरी आल्याच्या नंतर अभिनवची आई अभिनवकडे बघते तर अभिनवचा चेहरा पूर्णपणे सुकलेला असतो, पडलेला असतो, नाराज असतो. तो रागारागाने घरामध्ये येतो, पाठीवरचं दप्तर काढतो, सोफ्यावर फेकून देतो आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या टोंगळ्यांमध्ये मुंडकं टाकून गप्प गुणाने बसतो. अभिनवची आई त्याच्याजवळ जाते, त्याच्या डोक्यामधून हात फिरवते आणि त्याला म्हणते, बाळा काय झालं रे, इतका का नाराज आहेस, शाळेमध्ये काय झाले का तुला, मला सांग ना काय झाले, मी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करेन, सांग बाळा मला काय झालंय. अभिनव म्हणतो, आई इथं राहणं गरजेचं आहे का ग, आपण गावाकडं नाही का राहू शकत, मला इथं ना अजिबात करमत नाही आहे, मला शाळेमध्ये आज जरासं सुद्धा करमलं नाही, मला खूप आठवण येते का आजोबाची, त्या आंब्यांची, त्या नद्यांची, मला तिकडं ना फार करमते ग, प्लीज ग आई आपण गावाकडे जाऊया ना, मला रात्रीला झोपसुद्धा येत नाही कारण आजी गप्पा गोष्टी सांगायला नाही ना इथं, प्लीज आई आपण जाऊ ना गावाकडं. तेवढ्यात घराचा दरवाजा उघडतो. घराच्या दरवाजामधून अभिनवचे बाबा आलेले असतात. त्याची आई अभिनवच्या बाबाला म्हणते की अहो आपल्या मुलाला अजिबात करमत नाही हो. त्याचे बाबा अभिनवला जवळ घेतात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि मांडीवर बसवतात आणि म्हणतात शिकेल आणि करमेल सुद्धा.
असं म्हणून त्याचे बाबा त्याला आपल्या मांडीवरून खाली उतरवतात आणि आपली फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातात. दोघंही जण जेवण वगैरे करतात आणि झोपी जातात. असे बरेचसे दिवस जातात. पण बरेचसे दिवस गेल्यानंतर अभिनवचं जे मन आहे ते हळूहळू त्या शहरामध्ये रमायला लागतं, त्या शाळेमध्ये रमायला लागतं. आता साहजिक आहे, एखाद्या जागेवर जर माणूस राहिला तर मन लागता लागतच असतं. सुरुवातीला कुणाचंही मन लागत नाही. तसंच अभिनवचं सुद्धा होऊ लागलं. आता शाळेमध्ये त्याचे काही मित्रसुद्धा झाले होते, मैत्रिणीसुद्धा झाल्या होत्या. आणि कधीकधी अभिनव तर हा दुसऱ्या मित्रमैत्रिणीसोबत शाळेमध्ये जायचा ग्रुपमध्ये. पण तसा रेग्युलर या 2 मुलांसोबतच जायचा आणि 2 मुलांसोबतच यायचा. कारण की याच्या घरापर्यंत येईपर्यंत जे कोणी सोबती राहायचं ना ते हे 2च मुलं राहायचे. आता हे त्याचं रेग्युलर रुटीन, शाळेत जाणं येणं त्याला मजा येऊ लागली. पण त्याच्या मनामध्ये जी आठवण होती ना ती आठवण आत्तासुद्धा जात नव्हती. ती आठवण म्हणजे गावाकडची. आता अभिनव जात होता येत होता. एका दिवशी त्याची आई त्याला शाळेमधून आणण्यासाठी गेली आणि येता वेळेस अभिनवने त्याला विचारलं की आई आपलं गाव कोण्या दिशेनं आहे गं? तेवढ्यात त्याची आई म्हणते की बघ या दिशेने आहे. आता त्याच्या आईने अंदाजे सांगून दिलं होतं. त्याच्या आईने कन्फर्म सांगितलं नव्हतं की अभिनवला की या दिशेने आपलं गाव आहे म्हणून. एक नॉर्मलचं कसं सांगतात त्या प्रकारचं अभिनवला तसं सांगितलं. मग अभिनवने ती जागा लक्षामध्ये ठेवली आणि त्या जागेमध्ये पूर्ण जंगलच होतं. त्याची आई म्हणली की जर असे झाडझुडपं आहेत ना, या झाडाझुडपाच्या जर असं पलीकडे गेलं की आपलं गाव काही दूर नाही. अभिनवने ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली, या झाडाझुडपाच्या पलीकडे आपलं गाव. पण ही गोष्ट त्याची आई त्याला बोलता वेळेस एका माणसाने हिची ही गोष्ट ऐकली आणि त्याने त्या अभिनवकडे बघितलं. अभिनवच्या डोळ्यामधली जी चमक आहे, गावाकडे जाण्याचा जो ध्येय आहे, जी आवड आहे, त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभाव आहे ते एकदम बदलल्यासारखे त्याला दिसले आणि त्याला वाटलं की आपल्याला हा मुलगाच नेला पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा अभिनव शाळेमध्ये जातो तर हा माणूस त्याच्यावर लक्ष देऊनच होता. अभिनव ऐकल्यात आल्याच्या नंतर हा माणूस त्या अभिनवजवळ जातो आणि त्याला म्हणतो, काय अभिनव, काय चाललंय? हा म्हणतो की काही नाही. कोण आहात तुम्ही? हा म्हणतो, अरे मी तुझ्या गावाकडचा माणूस आहे, गावाकडे जाणार होतो मी उद्या. तसं म्हणलं बाबा तुला यायचं आहे का नाही ते विचारावं म्हणलं. आहे मी सोबती, यायचं असेल तर चालू द्या. आता अभिनव बिचारा लहान, त्याला कुठलीही समज नाही. कोण माणूस काय बोलतोय आणि कशासाठी बोलतोय हे त्याला अजिबात कळत नव्हतं. अभिनव पटकन म्हणला, हो यायचं. कधी जायचं आपल्याला गावाला? हा म्हणला की उद्याच, उशीर न करता उद्याच आपण निघूयात. अभिनव म्हणला की ठीक आहे आपण उद्याच जाऊयात. अभिनव म्हणला की मी माझ्या आईवडिलांना सांगतो. तो माणूस म्हणला की नको आईवडिलांना नको सांगू, त्यांना जर तू सांगितलं तर ते तुला गावाला जाऊ देणार नाहीत. आता अभिनवला गावाच्या आठवणी फार येत होते. त्यामुळं अभिनव म्हणला की ठीक आहे, मी माझ्या आईला आणि बाबांना सांगत नाही, आपण उद्या जाऊयात. कधी जायचं? तो म्हणला की तू उद्या शाळेत यायच्या निमित्तानं ये आणि शाळेत न जाता आपण इकडे जाऊयात. म्हणजे दिवसभर तू शाळा घे कर आणि संध्याकाळी घराकडे जाताना माझ्यासोबत इकडं आपण दोघंजण जाऊयात. असं म्हणून तो माणूस तिथून निघून जातो. आता आज दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये गावाकडे जायचं आहे हाच सगळा प्रकार त्याच्या डोक्यामध्ये घुमत होता. संध्याकाळी घरी येतो खुशीमध्ये. आज सगळ्यात जास्त खुश होता तो. त्याच्या आईने जेव्हा त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या तोंडावरचं जे हास्य आहे, ज्याच्या तोंडावरची जी चमक आहे ती तिला थोडी आज वेगळी वाटू लागली. त्याने तिला विचारलं, अभिनवला विचारलं तिने त्याला की बाबा अभिनव, आज तू इतका खुश कसा काय आहेस? काय झालं आहे का शाळेमध्ये तुझ्या? अभिनव म्हणला की अगं काही नाही का, आजचा दिवस खूप छान आहे, चाल मला जेवण वगैरे करायचं, मला पटकन झोपी जायचं आहे आणि उद्या शाळेमध्ये जायचं आहे. असा बोलून अभिनव जेवण वगैरे करून आपल्या रूममध्ये जाऊन फर्स्ट क्लासपैकी झोपी जातो. सकाळ झाली की लगेच तो न उठवता उठला, तयार झाला, शाळेचं दप्तर पाठीवर घेतलं आणि न कोणी सोबत असताना तो एकलाच शाळेमध्ये निघून गेला. त्याची आई आज आश्चर्यचकित की अभिनव इतका फटाफट तयार होऊन शाळेमध्ये गेला कसा. दिवसभर तो शाळेमध्ये तोच विचार करू लागला की शाळा कधी संपणार आहे. आणि जशी शाळा संपली तसा अभिनव पळत शाळेच्या बाहेर आला, पाठीवर दप्तर अडकवून आणि त्या माणसाला बघू लागला. तो माणूस एका टपरीवर चहा पिऊ लागला. तो माणूसही त्याच्याजवळ आला. काळी टोपी होती, मोठा कोट होता घातलेला आणि हातामध्ये 1-2 छल्ले होते. आता माणूस त्याला म्हणला की चलायचं मग? अभिनव म्हणला की हो चला. दोघंही जण त्या झाडाझुडपाकडे जे जंगल टाईप होतं त्या रस्त्याकडे निघाले. आता ते दोघं जण त्या रस्त्याकडे निघाल्याच्या नंतर हे जे 2 मुलं आहेत 10वीमधले, अभिनवला रोज शाळेमध्ये आणायचे, शाळेमधून घेऊन जायचे, हे दोघं जण बघतात तर अभिनव कोणीतरी अनोळखी माणसासोबत त्या जंगलाच्या रस्त्यानं जातोय. आणि या दोघा जणांना असं वाटतं की बाबा जंगलाच्या पलीकडे तर काहीच नाही आहे, कुठं जात बी नाही आहे, गावाचा रस्ता पण नाही आहे तिकडं कोणता. मग हे दोघं जण जातात कुठं? ते फार ते जंगलाच्या जवळजवळ गेले होते. हे दोघं जण पळत जातात आणि मागून हाक मारतात, अरे अभिनव.
अरे कुणासंग जातोयस तू? अरे का जातोयस? अभिनव त्यांना म्हणतो की अरे मी माझ्या गावाकडे जातोय दादा, टेन्शन घेऊ नको, मी माझ्या गावाकडे जातोय. असा म्हणून अभिनव त्या माणसाच्या पाठीमागे त्या झाडामध्ये दिसेनासा झाला. हे दोघंजण 10वीत असल्यामुळे थोडे समजूतदार होते. यांना माहीत होतं की त्या जंगलाच्या पलीकडे कोणतंही गाव नाही, तिकडं नदी आहे आणि नदीच्या पलीकडे काय आहे ते यांनासुद्धा आयडिया नव्हती. या दोघंजणांना वाटलं की अभिनवसोबत काही होऊ नये, यामुळे हे दोघंही जण त्यांच्या मागं गेले. आता बरेचसे लांब गेल्याच्या नंतर या दोघाजणांना अभिनव असा दिसेनासा झाला होता. आता हे दोघंजण लपत लपतच जाऊ लागले. आता जाता जाता त्यांना फार उशीर झाला होता, संध्याकाळ झाली होती, अंधार पडला होता. अभिनव आणि हा माणूस दोघंजण चालू लागले. एक नदी होती तिकडं, नदीच्या त्या पात्रामधून चलत चलत पलीकडे गेले. जेव्हा नदी ओलांडली त्यावेळेस अभिनव त्या माणसाला म्हणला, काका अजून किती राहिले आपलं गाव लांब किती राहिले अजून? तो माणूस एक बोलत नव्हता ना दोन बोलत नव्हता. अभिनवला आता काय कळत नव्हतं की हा माणूस आपल्याला बोलत का नाहीये. पहिले तर चांगला बोलायचा, आता का बोलत नाहीये? तो पूर्ण टेन्शनमध्ये. हा प्रत्येक वेळेस त्याला बोलायचा, प्रश्न विचारायचा, आता किती लांब आहे, आता किती लांब आहे, पण तो एकही शब्द बोलायचा नाही. थोड्या वेळाने अभिनव आणि तो माणूस एका अशा जागेवर गेला की आजूबाजूला असं वाटत होतं की एखादा स्मशानभूमी आहे, एखादा म्हणजे जे समाध्या वगैरे बांधलेल्या असतात ना मोठ्या माणसांच्या, तशा प्रकारच्या समाध्या बांधलेल्या होत्या. अभिनवला तेवढं काही समजलं नाही, पण अभिनवच्या आणि त्या माणसाच्या पाठावर जे लागलेले मुलं होते दोघंजण, त्यांना नक्की समजलं की हां हे स्मशानभूमीमध्ये आलेले आहेत. तो माणूस तिथं आल्याच्या नंतर अभिनवच्या पाठीवरची बॅग काढतो, एका समाधीवर ठेवतो आणि त्याला एका समाधीवर बसवतो. अभिनव म्हणतो की काका इथं का बसलोय आपण? तो म्हणतो की शांत बस, बोलू नको, मी म्हणलं तेवढंच कर. मग हा जोरात ओरडायला लागला, बाबा ओ बाबा, आलोय मी बाबा. अंधारामध्ये तेवढं काय दिसत नव्हतं. थोडं अंतरावरून पावलाचा आवाज येतो. अभिनव तिकडं थोडं बारीक नजरेनं बघतो तर तिथं एक तांत्रिक होता, काळे कपडे घातलेले, गळ्यामध्ये कवट्यांची माळ, डोक्यावर बांधलेलं, डोक्यावर खूप मोठं कुंकू लावलेलं असा मांत्रिक तिथं येतो आणि आल्याच्या नंतर अभिनवच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ येतो. अभिनव थोडा घाबरल्यासारखा होतो आणि हा म्हणतो, बघा आहे ना मुलगा बरोबर? तो तांत्रिक म्हणतो, हां मुलगा आहे बरोबर. मी दुसरं सामान आण म्हणलं होतं, ते आणलंय का तू? तो माणूस म्हणलो, मी तर कधीच आणून बांधलेला आहे. ते बघा. तांत्रिक तिकडं पलीकडं बघतो आणि जवळ असलेली एक टॉर्च तिकडं दाबतो. तो 5 बोकडे एका झाडाला बांधलेले होते आणि तांत्रिक आपल्या लक्षातली डबी काढतो आणि खाली टेकवलेले दिवे लावतो. जसे दिवे लावले आणि त्या दिव्याचा जो प्रकाश पडला तर जो आपला हा छोटा मुलगा आहे, अभिनव आहे, त्या प्रकाशामध्ये जे काय दिसतं त्याच्याकडे बघितलं तर हा हरपला. कारण की तिथं खूप मोठे असे लिंब पडलेले होते, काही ट्रायंगल बनवलेले होते, काही भावले बनवलेले होते, खोपडी ठेवलेली होती, म्हणजे असं की एखाद्या पूजेचं सामान. पण ती पूजा देवाची नव्हती, ती पूजा काहीतरी वेगळीच पूजा होती. आणि तांत्रिक इशाऱ्याने म्हणतो की त्या मुलाला आणि तू समोर बस. त्या मुलाला समोर बसवता तांत्रिक दुसऱ्या अपोजिट साईडला बसतो आणि त्याचं बडबडणं चालू होतं. आता हे जे 2 मुलं आहेत ते झाडाझुडपातून बघतात लपून की काय मेळ आहे हा आणि हा नेमका काय प्रकार चालू आहे. तो बोलता इतकी त्याची स्पीड वाढते आणि आवाजही इतका वाढतो की अलग अलग प्रकारचे असे मंत्र वाचायला लागतो. तो बडबडीने जाम झुम झुम अशा प्रकारचे अलग अलग प्रकारचे मंत्र वाचायला लागतो आणि हा अभिनव एकदम भिलेला असतो. याला काय करावं आणि काय नाही काय समजत नव्हतं. तांत्रिक पुन्हा इशारा देतो. असा इशारा दिल्याच्या नंतर तो माणूस उठतो. जे 5 बोकडे बांधलेले असतात ना त्यापैकी एक बोकडा आणतो आणि बघता बघता त्या बोकड्याची कोयत्याने मान छाडतो. त्याचं जे रक्त आहे ते रक्त सगळीकडे असं पसरतं, अभिनवच्या तोंडावर येतं, चेहऱ्यावर येतं, अंगावर पडतं. असं म्हणजे एकदा शिडबितीड झालेलं असतं. आणि बकरं कापलं की दुसऱ्या बाजूने झाडाझुडपांमध्ये आवाज यायला लागतात, घुरण्याचे, खुरण्याचे, म्हणजे अलग अलग प्रकारचे आवाज यायला लागतात, असे की एकदम हॉरर टाईप अशा प्रकारचे आवाज त्या झुडपामधून यायला लागतात आणि लाल लालसर असे डोळे दिसायला लागतात. तांत्रिक त्या माणसाला खुणवतो ते बकरं तिकडे नेऊन टाक म्हणून. तो माणूस तो बकरं उचलतो कापलेला आणि त्या झुडपामध्ये टाकतो आणि बघता बघता तिथं जशी एखादी कुत्र्यांची कौंडळ लागलेली आहे, मांजरांची कौंडळ लागलेली आहे असे आवाज यायला लागतात आणि बघता बघता असे दाताने कसे लोचके तोडतात तशा प्रकारचा आवाज अभिनवच्या आणि त्या माणसाच्या आणि त्या तांत्रिकाच्या कानावर येत होता. आणि बघता बघता तिथून हाडकं, मांसाचे लोथळे, तुकडे असे बाहेर पडत होते. असं यांचं जे हे चालू होतं हे बाकीचे 3 बकरे कापेपर्यंत चालू राहिलं. कापायचं टाकायचं, कापायचं टाकायचं. आणि जो शेवटचा बकरा आहे त्या बकऱ्याला तो जो माणूस आहे आणण्यासाठी जात होता तर तो बकरा तिथं नव्हता.
तो माणूस तांत्रिकाला म्हणतो, अहो बाबा इथं दुसरं बकरं नाही आहे लास्टचं. तो बाबा म्हणला, अरे मूर्ख, ते बकरं पाय कुठं आहे ते, आणि जर ते बकरं सापडलं नाही तर आपल्या दोघांचा सुद्धा जीव जाईल. ही गोष्ट लक्षात ठेव, पाय ते बकरं. कारण की ते बकरं या 2 मुलांनी सोडून जंगलामध्ये सोडून दिलं होतं. त्या बकऱ्याला पळवलं होतं आणि त्या झुडपामधून खाण्यापिण्याचा आवाज सगळा शांत झाला आणि तिथून एक आवाज आला, मांस 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 फेक लवकर, नाहीतर तुला खाण्यात येईल. असा समोरून आवाज आल्याच्या नंतर तो तांत्रिक उठला आपल्या जागेवरून आणि तो बकरं पाहण्यासाठी तिकडे गेला. बघता बघता त्या माणसाला तो तांत्रिक शिवाय देऊ लागला, घाण घाण बोलू लागला, तुला कळत नाहीये मूर्खा, ते बकरं आणायचं, ते बकरं गेलो कुठं बघ तू. आणि बघता बघता त्या माणसाला असं कुणीतरी धरताना त्या झाडामध्ये ओढलं जातं. तो माणूस त्या तांत्रिकाकडे असा हात दाखवतो आणि म्हणतो की जीव वाचवा, आपला जीव वाचवा. आणि बघता बघता त्या माणसाचा एक हात तुटून तांत्रिकाच्या पायथ्याशी पडतो आणि तांत्रिक मागं फिरवतो आणि बघतो तर तो छोटा मुलगा असतो ना अभिनव, तो सुद्धा गायब असतो. कारण की या तडजोडीमध्ये ते दोघंजण त्या अभिनवला घेतात आणि पळून जातात तिथून. आणि ते तिघंजण इतके पळतात, ठेसा लागो, पाय लागो, काटे खुपसो, काहीसुद्धा हो, ते थांबत नाहीत आणि त्या जंगलाच्या बाहेर येईपर्यंत ते थांबले नाहीत. एकदा का जंगलाच्या बाहेर आले त्यावेळेस ते दोघेही जण हापकू लागले. बारी बारी त्या अभिनवला त्या दोघांपैकी एक जण उचलू लागला आणि घेऊन येऊ लागला. तिघे जण आपापल्या घरी आले. घरचे सगळे परेशान होते, पोलीसवाले होते, कुठं गेला काय गेला, तक्रारी सगळ्या नोंदवल्या होत्या. पोलीसवाल्यांना हे सगळं काय प्रकार झालेला आहे हे दोघंजणं सांगतात, अभिनवसुद्धा सांगतो. मग दुसऱ्या दिवशी पोलीसवाले त्या जागेवर जातात, बघतात तर तिथं सगळं सामान असं इस्तरबिस्तर पडलेलं. इकडं खुनाचे म्हणजे रक्त पडलेलं, या पाल्यावर रक्त पडलेलं, तिथं मांसाचे लोथळे पडलेले आणि एका झुडपामध्ये एका माणसाचा अर्धा मृतदेह तुटून पडलेला, म्हणजे अर्ध्या खालच्या भागाला कोणीतरी खाल्लेला आहे आणि ते एका जागेवर तुटून पडलेले. खालचा भाग गायब, छातीपासून वरचा भाग तिथं तुटून पडलेला. त्याचे डोळे बाहेर आलेले, तोंडातली जीभ बाहेर आलेली, केस विस्कटलेले, कान तुटलेले. अशा अवस्थेमध्ये तो मृतदेह त्या जागेवर पडलेला आणि तो मृतदेह होता त्या तांत्रिकाचा. आणि इथंच त्या बिचाऱ्या तांत्रिकाचा खेळ खल्ला झाला आणि आपला बिचारा अभिनव वाचला. आता हे सगळा प्रकार घडल्याच्या नंतर अभिनवचे जे घरचे आहेत ते सगळेजण गावाकडे गेले आणि गावाकडेच राहिले. कशी का असो ना बाबा, आपला अभिनव जर हुशार असेल तर गावामधल्या आपल्या शाळेमध्ये सुद्धा तो चांगले मार्क आणेल, चांगलं शिक्षण घेईल. ह्या अशा मॅटरमध्ये नको पडायला. दुसऱ्या वेळेस आपल्या अभिनवसोबत असं होऊ नये या इच्छेने दोघंही जण आपल्या अभिनवला घेऊन आपल्या गावाकडे गेले. तर मंडळी, खूप गडबडीमध्ये स्टोरी सांगितली आहे. अजून फिलिंग घेऊन स्टोरी सांगता येत होती, पण यार वरून पाणी चालू आहे, झडकं चालू आहे, मी भिजतोय, माईक भिजते, अडचण असल्यामुळं स्टोरी आपल्याला लवकरात लवकर संपवावं लागले. आणि स्टोरी जर गडबडीमधली जर चांगली वाटली असेल तर प्लीज या स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आमच्यासाठी खूप काही आहे.